मयूर मात्रे स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असेल. मुकेश नाईक गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. P1चं षटक. सुंदर कामगिरी आपण पाहिली. हे षटक फेकत असताना पहिल्या चेंडूवरती दिशा दिली आहे. तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवला जातो. फेकी थोडीशी खराब. सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. या मॅचचा मनोमुराद आनंद घेत असताना भजन सम्राट म्हणून ज्यांची ओळख राहिली अंकुश बोपे रेडगर यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाज मार्कवरती एक पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारे फेकला गेला. त्यानंतर तेवढं चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलंय. सिंगल धाव्याने संघाचा अकाउंट ओपन होतंय. 1 या धावसंख्येनं संकेत खेळण्यासाठी सज्ज असतील. अनेक वर्ष क्रिकेटचा अनुभव हे दोन खेळाडूंमध्ये हे बॅटल असणार आहे. खोदून काढला, हेलिकॉप्टर उडवलाय, ट्रॅप रचलंय आणि पहिला फलंदाज बाद होईल 1 या धावफलकावरती. सिंगल त्यानंतर पहिल्या दुसऱ्या चेंडूत विकेट संकेत यांची मिळवण्यात यश आलं गेलंय. चांगलं एक गोलंदाज म्हणून मुकेश नाईक यांच्याकडे पाहिले जाते. एक चांगली फेकी आपण तेवढं चांगल्या दर्जा झेल त्या ठिकाणी पकडला गेला. संगम भोईरच्या माध्यमातून कोणतीही चूक केली नाही आणि एक चांगल्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. नौका खेळाडू मैदानामध्ये तेजस मुकादम आणखी एक मिडल ऑर्डर मध्ये आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. P1च्या षटकामध्ये दमदार कामगिरी आपण पाहिली. हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनाती, एक धाव कंप्लीट. 1च्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती. पहिल्या फेरीमध्ये अंतिमची लढत देखील आपल्या समोर येईल. स्वर्गीय पप्पन 11 पेठ कोलके संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेले जय चेरोबा सांगडे या दोन संघामध्ये मॅच असणार आहे. उचल मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट चा प्रयत्न राहिलाय आणि इथे मात्र जर आपण पाहिलं खेळाडू क्रीज मध्ये आलाय की नाही या ठिकाणी पाहिलं जाईल. आणि क्रीज मध्ये खेळाडू येतोय असं पंच यशवंत वाघमारे आणि सिंगल तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी निर्णय आलाय. चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. सुंदर गोलंदाजी, तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी आपण पाहिली. रिव्ह्यू आज पंच कॉल असणाऱ्या रनआउट साठी पंच कॉल घेऊ शकतील. पंचांना जर असं डाऊटफुल वाटलं तर ते कोणत्याही क्षणी रिव्ह्यू घेतील. जो चेंडू अवांतर असू दे किंवा रनआउट असू दे याच्यासाठी हे नक्कीच घेतील. इथे मात्र जर आपण पाहिला प्रयत्न सुरेख राहिला आणि नॉट आउट फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती. पंचांचा या ठिकाणी आपण जर पाहिलं सुंदर तीक्ष्ण नजर पंचांची आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा मुकेश यांचा हा चेंडू वेगवान फेकी पाहिली. डॉट चेंडू सांगता P1च्या षटकामध्ये दमदार कामगिरी केली. अगदी वामनजी संघाच्या फलंदाजांना रोखून ठेवण्यामध्ये यश आलंय. फलंदाज जर आपण पाहिल्या संकेत बाद झाल्यानंतर तेजस फलंदाजीसाठी आलाय. 2 चेंडूमध्ये 1 धाव ज्यांच्या बॅट मधून आपण पाहिली. खोदून काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू मध्ये फ्लाय होतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. 5 षटकांची मॅच मैदानामध्ये आपण पाहताय. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना सर्व प्रेक्षक वर्गाचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि P1च्या षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्या. एक फलंदाज बाद, 5 धावा. ही संत सुरुवात आपण वामनजी टीमची पाहताय.
डीजे हंसिका अर्थात अश्विन भोपी रेडगर यांचं हे डीजे वाद्य आपण पाहताय. फलंदाज बाद झाल्यात 5 धावा धावफलकावरती P1च्या षटकामध्ये. दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल भोईर. विशाल भोईर गोलंदाजी मार्कवरती P2चं षटक फेकत असताना स्ट्राईकला फलंदाज. भोईर मात्र खेळण्यासाठी सज्ज असेल. सलामीला आलेला हा फलंदाज 2 चेंडूमध्ये 2 सिंगलच्या नावावरती लेट कट आणि फलंदाज बाद. दुसरा फलंदाज गारद होईल 5 आकड्यावर. दोन फलंदाज 5 ही धावसंख्या प्रथम फलंदाजी करीत असताना वामनची टीमची आपण पाहताय. आणि सुंदर कामगिरी आपण पाहिली. न्यू बॅट्समन अक्षय पाटील 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 5. 2 फलंदाज गारद होत असताना ही संत सुरुवात राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये मुकेश नाईक यांची सुंदर गोलंदाजी. धावा खर्च केल्या गेल्या 5. विकेट 1 आणि या षटकामधील पहिल्या चेंडूमध्ये विकेट विशाल भोईर हे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. अक्षय पाटील खेळण्यासाठी सज्ज असतील. चांगली कामगिरी आपण पाहिली पहिल्या बॉलवरती. अगदी ऑफस्टिक वरती चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर बोलतोय. सुंदर गोलंदाजी राहिली. इथे मात्र विशालजी पाटील सर पेन कलवे या ठिकाणी पाहायला मिळतील. कलव्या गावावरून बिलॉंग करतात. चांगले गणेश मूर्तिकार म्हणून ज्यांची ओळख देखील राहिली. आणि हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. डॉट चेंडू सांगता. आणि इथे मात्र एक चांगली भागीदारी पार्टनरशिपची गरज असणार आहे वामनच्या टीमला. तेवढीच दमदार कामगिरी आपण पाहिली. गोलंदाजी मार्कवरती विशाल हा गोलंदाज आपण पाहताय. येणाऱ्या षटकामध्ये P2च्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली. 5 धावा 1 विकेट. या षटकातील पहिला 2 चेंडूवरती 1 विकेट 1 डॉट चेंडू राहिलाय कोहली संघाकडून. पुन्हा एकदा ब्लँक स्टॉक अगदी मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न केला. अंदाधुंदी फटकेबाजी आपण पाहिली. चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचला नाही फलंदाज आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. मैदानाच्या चारही बाजूने आज मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित झालाय. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. प्रभाकरजी पालकर केवाले हे देखील या मॅचचा आनंद घेत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असणारे अप्रतिम दर्जाचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय. सुंदर फटका अगदी नटराज स्टाईल न स्क्वेअर लेगला. चेंडू एका टप्प्याने सीमा पार चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा लागतील 9. 2 फलंदाज बाद. डीजे नक्कीच सांगडे संघाचे सुधीरचे पाटील असतील, मंगेशचे पाटील असतील, चांगले योगदान आशिष जे असतील त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने येईल. आणखी एक बॅक टू बॅक चौकार. संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. चला जय चरुबा 11 सांगडे संघाचा संघनायक उपस्थित झालाय. विनंती असेल स्वर्गीय पप्पण 11 पेठ कोलके टीमचा संघनायक आपण टॉस साठी संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दुसरं षटक मार्गस्थ असताना 13 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. आणखी एक हेलिकॉप्टर उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू
आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकार लगातार 3. या ठिकाणी फलंदाज बॅट मधून आपण बघा अक्षय पाटीलच्या बॅट मधून. तर बघा या ठिकाणी फलंदाज अक्षय यांना प्रत्येक षटकारासाठी खानावगाव तंटामुक्त अध्यक्ष या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक संदीप पाटील साहेब यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या जर आपण पाहिले 3 चेंडू 3 चौकार 17 धावा धावफलकावरती 2 षटकाचा खेळ झाला समाप्त. आमचे सूर्यकांत भाई 24 इव्हेंट्स सातभाई ग्रुप यांची देखील आम्ही नक्कीच 40 गाव प्रीमियर लीग मध्ये दमदार योगदान पाहिलं. आमचे मंगेश असतील उपसरपंच आनंद महाराज यावं व्यासपीठावरती आमचे रंगनाथ पाटील साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे प्रणय स्वरांश सेंटर पाहिजे सन्नी शेठ तुपे एबीएडीचा बादशाह आमचे अल्पेश बादशाह सोडा आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही. आणि दिग्गज आमचे समर्थक रंगाभाई यावं आपलंही सहर्ष स्वागत. मुकेश नाईक गोलंदाजी मार्ग वरती आलेत. वैयक्तिक दुसरं आणि सांगवी तिसरे षटक फेकणारे सज्ज असतील. 17 धावा 2 षटकामध्ये लागल्यात. 8.50 सरासरीने 2 विकेट. मुकेश नाईक गोलंदाजी मार्ग वरती हे षटक फेकत असताना वेगवान चेंडू वेगवान फटका मिड विकेटला चेंडू येतोय घरंगळत. क्षेत्ररक्षण तळण्यात एक धाव कंप्लीट केली जाईल. 1च्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय 18 या धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूमध्ये सुंदर चेंडूची फेकी त्यानंतर सिंगल रन कंप्लीट केली गेली. स्ट्राईक वरती अक्षय पाटील आलाय. 3 चेंडूवरती 3 चौकार ज्याच्या नावावरती आपण पाहिल्यात. आणि आमचे अमरभाई पाहत आहे हरिग्रामचे अमर आपलंही सहर्ष स्वागत करतो. खानावगावचे युवा उद्योजक अभिषेक पाटील साहेबांचं व्यासपीठावरती आगमन त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अगदी जोरदार अपील आणि पंचांचा बोर्ड आकाशामध्ये फलंदाज बाद. तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका विनंती. अगदी थोडं स्पीडअप करा. सुंदर गोलंदाजी राहिली. एकूण धाव फलकावरती धाबा लागल्या गेल्यात 18 धावा. फलंदाज बाद झाले 3. ही सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहताय. पूर्वेश शेलके चांगलं योगदान ज्याचं नेहमीच राहिलंय WTC च्या माध्यमातून एक चांगलं योगदान ज्याचं आपण पाहताय. इथे मात्र रोहितचं देखील कौतुक करावं लागेल. आज कॅमेरा सोडून गुणलेखनाचं काम करतोय आणि त्याने सांगितलं की येणाऱ्या कालामध्ये एक चांगलं गुणलेखक देखील होण्याची मला संधी असणार आहे. गोलंदाजी मार्गवरती मुकेश हे षटक फेकत असताना चांगली दमदार कामगिरी राहिली. फुलर लेनचा चेंडू वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु शॉर्ट पॉइंट थर्ड मॅन मध्ये चेंडू अडवला जाईल. 1च्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला 19 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना काही दमदार कामगिरी आपण पाहिली. पहिल्या 2 मध्ये कमी स्कोरिंगचा सामना पाहिला. तिसऱ्या सामन्यामध्ये अगदी धावांचा उच्चांक या मैदानामध्ये पाहायला मिळाला. जे वागेश्वर हरिग्राम टीमने जमवल्या धावसंख्या आपण पाहिली आणि यावेळेस मात्र वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू या चेंडूमध्ये मिळेल सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचताय 20 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना 20 धावा धावफलकावरती आणि इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज असणारे गोलंदाज मुकेश नाईक. एक अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव. PPL मध्ये देखील संघनायक म्हणून ज्यांची भूमिका आपण पाहिली. एक अष्टपैलू खेळाडू व्यावसायिक खेळ देखील ज्या खेळाडूचा आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलाय आणि त्यानंतर मात्र सज्ज असणारे सुंदर फटका क्षेत्ररक्षक तैनात आणि चुकी गेली. 1 धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण तिसरीसाठी येतील आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावचीच्या सर्वांमध्ये बाद होईल आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 22 या आकड्यावर.
सिंगल आणि 3 षटकामध्ये धावा लागलेल्या 23. धावफलकात धावा लागल्या गेल्या 23. ही धावसंख्या आपण पाहताय. सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ खानाव वाई गावदेवी क्रिकेट संघ खानाव यांच्या माध्यमातून जाणता राजा 2026 हे सुंदर पर्व आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये कमीत कमी 30 ते 35 धावसंख्या जमवण्याचा विचार करावा लागेल वामांच्या टीमच्या सला फलंदाजांना. कारण टॉप ऑर्डर मध्ये कधी पाहिजे 3 फलंदाज बाद, 4 फलंदाज टोटल बाद झालेत एक धावचीच्या स्वरूपामध्ये. प्रसाद तात्रे आणि रोहित पाटील यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठातून स्थानपन्न व्हावं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत नाईक 4थं षटक फेकत असताना सज्ज असणारे. हे षटक फेकत असताना चांगली धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना परंतु अनिकेत नाईक हे षटक फेकतोय 4थ्या क्रमांकाचं. फुलर लेनचा चेंडू फेकला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला जातोय. फलंदाज होईल बाद 5व्या क्रमांकाचा 23 या आकड्यावर. काय गरमीचा हंगाम सुरू झाले आणि घामामध्ये अंग भिजणारच त्यामध्ये काही वावगं नाहीयेत. ऑन स्क्रीन वरती आपण पाहता स्पर्धेचे आयोजक संजय पाटील आणि त्यानंतर या स्पर्धेला या विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण ठाणे रायगड मध्ये ज्या व्यक्तिमत्वाची ओळख आणि संघ गोला करण्यामध्ये माहीर असणारे व्यक्तिमत्व रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांना आपण ऑन स्क्रीन वरती पाहताय. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत. खूप चांगलं प्रत्येक स्पर्धेला योगदान ए पूल मधील संघ जमवणं म्हणजे खाऊ काम नाही परंतु ते रॉकस्टार यांना नेहमीच चांगलं जमतंय. अगदी सुंदर फटका शेपल झाला त्यानंतर 360 डिग्री स्टाईलने चेंडूला फेकून काढलाय चौकारासाठी आणि 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावर. संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती किरणच्या बॅट मधून हा चौकार. यावेळी ताकद नाही लावली तर फक्त नजाकत आणि टेक्निकचा वापर केला. अगदी दिशा दिली फक्त चेंडूला. एखादा लेदर क्रिकेटर ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय तसा फटका किरणच्या बॅट मधून आपण पाहिला. 27 धावसंख्येमध्ये संघ जाऊन पोहोचलाय. 5 फलंदाज बाद 3.2 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणारे गोलंदाज अनिकेत नाईकचे षटक. पहिल्या चेंडूवरती चौकार लागल्यानंतर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असणारे एक चांगली क्रिकेट जे सातत्याने राहिलंय आणि इथे मात्र प्रयत्न देखील तेच करावा लागणार आहे. कारण पहिल्या 3 षटकामध्ये धावसंख्या मोबाईल 23 धावा
आणि त्यानंतर पहिल्या चेंडूमध्ये चौकार. फुलर लेनचा चेंडू अगदी वेगाने फेकला गेलाय, फायदा उचलू शकला नाही. वेगावरती वेगाने बीट केले फलंदाजाला आणि हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. किरणसाठी हा वेगवान चेंडूची फेकी आपण पाहिली. असं वाटलं होतं की किमान या चेंडूमध्ये धावसंख्या जमवल्या जातील, परंतु काय वेग या चेंडूवरती आपण पाहिला. पुन्हा एकदा किरण नाईक हे चेंडू फेकत असताना आपटी बार चेंडू स्विच हिटचा प्रयत्न राहिला, प्रयत्नाला यश आलं नाही. चेंडू जाईल निर्धाव डाट चेंडू सांगता. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आणि त्यानंतर मात्र चेंडू फेकले गेले डाट. पहिल्या चेंडूमध्ये विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर डाट, त्यानंतर डाट. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा, 1 विकेट. काय गोलंदाजी राहिली अनिकेत नाईकची. महत्वपूर्ण मॅच मैदानामध्ये केलेत असताना 27 धावा धावफलकात आपण पाहिल्यात आणि इथे मात्र थोडासा बॅकफुटला पाहायला मिळाला वावंजे संघ. स्पर्धेत जर आपण पाहिलं चांगली धावगती, स्लोवर चेंडू अगदी उंचावर मारण्याचा प्रयत्न केलाय. सेफ लँडिंग होईल का, शतरक्षक प्रयत्न राहिलाय, पण इथे मात्र रिले कॅच पाहायला मिळाली. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल उडाला, त्यानंतर चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं मुकेश नाईक यांचा आणि 6 फलंदाज 27 या आकड्यावर. त्याच तर आमच्या आनंद महाराज पाटील यांचं आगमन झालं त्यांच्या समवेत. सुप्रसिद्ध उद्योजक रंगनाथ पाटील साहेब सांगडे यांचे देखील या ठिकाणी शुभागमन. नाईट स्पर्धा आम्ही त्यांच्या माध्यमातून दरवर्षी दमदार पाहतो, असे आनंद महाराज यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत रंगनाथ पाटील साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत. मोबिन नौका खेळाडू मैदानामध्ये. सांगडे गाव म्हटला की नक्कीच क्रिकेट साठी चांगले योगदान. त्यानंतर चाळीसगाव प्रीमियर लीग देखील आपण त्या गावामध्ये पाहिली. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्गप्रती गोलंदाज सज्ज असणारे अनिकेत नाईक हे षटक फेकत असताना 2 विकेट ज्याच्या नावावरती. खराब चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. पंचांनी या ठिकाणी रेफर केले गेले. हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केले जाईल. नो बॉल, फ्री हिट असणारे. बिमरचा हा 9 चेंडू असणारे. 5 धावा मिळतील या चेंडूवरती. 5 धावाने संघ जाऊन पोहोचलाय. 32 धावा धावफलकावर. फ्री हिटचा हा चेंडू असणारे. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू येतो फ्री हिट आणि या फ्री हिटचा फायदा उचलावा लागेल वावंजे संघाच्या फलंदाजाला. चांगली फलंदाजी, पहिल्या चेंडूमध्ये चौकार. अनेक वर्ष या खेळाडूने आपल्या टीमसाठी चांगले योगदान दिलाय. तो मोबिन याला खेळताना पण पाहत आहे. पहिल्या चेंडूमध्ये दमदार कामगिरी टीमसाठी करत असताना फ्री हिटचा चेंडू खोदून काढलाय. डीप लॉंग आपला चेंडू येतोय क्षेत्ररक्षक येण्यात. 1 धाव पूर्ण, मिस फील्ड. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. पंचाचा इशारा देतो 1 शॉट. आणि ही आहे ओळख विशाल पाटील सरांची. अगदी तीक्ष्ण नजर असते. सिंगलच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचला 33 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 4 ओव्हर मध्ये धावफलकावरती धावा लागल्या 33. 6 फलंदाज बाद.
पेठ पप्पन 11 पेठ संघाचा संघनायक आणि जय चेरोबा सांगडे टीमचा संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. सुधीरजी पाटील संघाचे संघनायक यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती युवराज पाटील पहिले चेंडू फेकण्यासाठी सज्ज असतील. स्ट्राईक वरती कुणाल पाटील. खराब चेंडू फेकला गेलाय, फायदा उचलू शकला नाही. मिड विकेटला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसरीकडे वेगाने आले फेकी थोडीशी खराब पाहायला मिळेल. 2 धावा मिळतील. 2 धावाने संघ जाऊन पोहोचला 35 35 धावा फलकावरती. फुल्लर लेनचा चेंडू फेकला होता. अगदी या चेंडूवरती षटकार किंवा चौकाराची अपेक्षा असेल वामनच्या टीमच्या प्रेक्षकांना, परंतु इथे मात्र फायदा उचलू शकला नाही. स्वतःवरती नाराज निराश होत आलाय. या ठिकाणी गोलंदाजी मार्ग युवराज पाटील चे षटक. अंतिमचा स्लॉग मध्ये षटक. स्लोवरचा चेंडू फेकला गेलाय. उंची जास्त, लांबी देखील तेवढीच जास्त. चेंडू जाईल सीमा पार. शौकर आणि संघ षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती. चला मैदानामध्ये चेंडू आला की डीजे लगे आपण गाणं बंद करा, म्हणजे जेणेकरून वेळ जास्त खर्च होणार नाही. 41 धावा धावफलकावरती 6 फलंदाज बाद मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. आणि इथे मात्र युवराज पाटील वरती आक्रमण. पहिल्या चेंडूवरती धावा जमवल्या 2. त्यानंतर आला षटकार. 2 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्यात युवराज पाटीलच्या माध्यमातून. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा सज्ज असणार आहे. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वामच्या टीम कडून. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मिडविकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चालतो. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक थोडस खराब, तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 43 या आकड्यावरती. अंतिमच्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 10 धावा आपण पाहिल्या जातात. 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एखादा चौकार किंवा षटकाची अपेक्षा असेल. किमान 50 ते 55 धावसंख्येमध्ये मजल मारली तर एक चांगलं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. कारण संकेत सारखे गोलंदाज टीम मध्ये अनेक व्यावसायिक सामने खेळण्याचा ज्याच्याकडे अनुभव असणार आहे. आणि हे बॅटल मात्र मैदानामध्ये खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे मुकेश नाईक, एकीकडे संकेत. अगदी बार चेंडू ऑफ स्टिक वरती चेंडू फेकला जातोय. चेंडू पडल्याने थोडासा बाहेर वळतोय. सुंदर गोलंदाजी युवराज पाटीलची. अंतिमच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 5 षटकांची मॅच मैदानामध्ये पाहता पुढील मॅचचा नाणेफेक देखील बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. अव्वंतासाठी या ठिकाणी चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला. चेक केले जाईल. इथे मात्र एक चांगली गोलंदाजी राहिली आहे. हा चेंडू पडला. एकंदरीत जर आपण पाहिला सुंदर चेंडूची फेकी आपण पाहिली. एक चांगला मिडल चेंडूवरती पिच होतं. सँडी सर या ठिकाणी आलेत. फेअर डिलिव्हरी नक्कीच पाहिल्यानंतर आम्हाला देखील समजलं होतं, पण पंचांच्या निर्णयाच्या प्रतीक्षा करणं गरजेचं असेल. कारण क्रिकेटमध्ये न्याय देवता म्हणून पंचांकडे पाहिले जात आहे. गोलंदाज युवराज पुढील चेंडू फेकतील. शॉर्ट अँड पुल. सुंदर फटका. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावर.
अगदी डोक्याच्या वरती चेंडू मारला गेलाय. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 47 धावा धावाफलकात लागल्या गेल्यात. शेवटच्या चेंडू किती धावा येतील? युवराज पाटीलचे षटक. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असणारे या षटकामध्ये चांगली धावगती जमवण्याच्या दिशेने वाटचाल करतो वामनचे संघ. फुल्लर लेनचा चेंडू अगदी कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू जाईल सीमा पार आणि 4 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय. अर्धशतक 51 धावा. प्रथम फलंदाजी करीत असताना वामनच्या टीमच्या आपण पाहिली 52 धावांचा पल्ला काढायचे. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना कोहली टीमला तर आपण टॉस करूया. दीपक शेट यावा उपसरपंच आणि शाखा प्रमुख खाना व माफ करा शाखा प्रमुख हरिग्राम यांच्या शुभ हस्ते दीपक शेट यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. पहिल्या फेरीतीला शेवटचा मॅच पपन स्मृती गावदेवी पेठ विरुद्ध जय चेरोबा सांगडे या दोन संघांच्या मध्ये इथे आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. 5 ओव्हर 4 गोलंदाज. शाबाईस द कॉल टीम पेठ. परंतु काटा टॉस जिंकला जय चेरोबा सांगडे. फक्त निर्णय सांगा. फिल्डिंग करू. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील तुम्हाला. तर या ठिकाणी टॉस जिंकलाय तो म्हणजेच जय चेरोबा 11 सांगडे संघानं आणि मयुरा ज्वेलर्स पनवेल यांच्या माध्यमातून टी शर्ट त्यांच्या अंगावरती पाहतो आणि या संघाला टी शर्ट आपण सातत्याने त्यांच्या आईचं नाव त्यांच्या या ठिकाणी आपण जर्सीवरती पाहतो. तत्पूर्वी यावं आनंद महाराज आपला इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. आनंद महाराज यावं. मी संदीप शिर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आनंद महाराज यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. एक दिग्गज पॅकर म्हणून सातत्याने राहिलेत. नाईट चषक आमदार चषकाची दमदार स्पर्धा देखील आम्ही त्यांच्या माध्यमातून पाहिली. ते आनंद महाराज यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तंटामुक्त अध्यक्ष संदीप भाई यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. आज मला वाटते दोन्ही संघांचा एक महत्वाचे खेळाडू नाहीयेत. एकीकडे रॉबिन नाहीये आणि एकीकडे आपण पाहू शकाल आशू. तो गेलाय जैसलमेरला मला वाटतं राजस्थानला. कारण केरळ राजस्थान म्हैसूर उटी हे त्याच्यासाठी बायातके खेळलेत. तर यावं त्याच्यानंतर आशिष पाटील यांचे पिताश्री रंगनाथ पाटील साहेब यांचा देखील आपण सन्मान करूया. रंगनाथ पाटील साहेब आपण यावं. मी विनंती करतो या ठिकाणी संदीप भाई यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रंगनाथ पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. आशिष पाटील यांचे पिताश्री आपण या ठिकाणी पाहू शकाल. रंगनाथ पाटील साहेब क्रिकेटची खूप आवड मित्रांनो. चाळीसगाव प्रीमियर लीग असू द्या, सांगडेच्या मैदानावरती नाईटची स्पर्धा असू द्या, नेहमी ज्यांचं दमदार योगदान राहिलं ते आशिष पाटील साहेब यांचा इथे यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन. आणि मंगेश पाटील उपसरपंच सांगडे ग्रामपंचायत यावं. मंगेश आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. आणि जाऊया आता क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये. धावा बनवायचे मंगेश 30 बॉल आणि 52 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या फेरीतला शेवटचा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच पपन 11 गावदेवी पेठ विरुद्ध जय चेरोबा सांगडे. आणि सांगडे संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. जाऊया या मॅचकडे जिथे जोडले जातील मंगेश. तोपर्यंत डीजे
तेजस मुकादम हा पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 52 धाब्यांचं लक्ष पार करायचा. 5 षटकामध्ये हा प्रवास कोहली टीम समोर आहे. कशा रीतीनं हा प्रवास केला जाईल की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल गोलंदाजी करत असताना वावंजे संघ. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज तयार तेजस मुकादम. पहिला बॉल पंचांचा इशारा की नो बॉल आहे. लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू निघून चाललाय. 4 धाब्यांसाठी या बॉल वरती 5 पंजा मिळाल्या बॅटिंग करत असताना कोहली टीमला. बिलकुल बैलगाडा क्षेत्रातील दमदार नेतृत्व दिनेश पाटील हरिग्राम यांचं देखील या ठिकाणी शुभक दिनेशभाई कट्टर समर्थ हरिग्राम क्रिकेट संघाचे आपलं सहर्ष स्वागत. आमचे भगवान शेठ भोपी असतील, अर्जुन भोपी असतील आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल दमदार योगदान शालिक भोपी आपलंही सहर्ष स्वागत. फटका चांगला नोचा बॉल आहे आणि ते या बॉल वरती पाहिलं तर 2 धावा आल्या. 2च्या मदतीनं संघ 7 या आकड्यावरती. पहिला षटक तेजस मुकादम पहिलाच बॉल वरती चुकी केली त्याच्या कारणास्तव 5 धावा आणि त्याच्यानंतर या बॉल वरती 2 धावा आल्यात. समोर फलंदाज पाहिलं तर विशाल भोईर हा फलंदाज सध्या इनॅक्शन मध्ये. तुम्ही सध्या पाहता बॅकअप द्यावा लागेल गोलंदाज तेजस मुकादमला. 52 धावा जर डिप्रेस करायच्या असतील तर प्रत्येक गोलंदाजाला अगदी भरीव कामगिरी मॅच मध्ये वावंजे टीम साठी करावे लागेल. हा बॉल अगदी परफेक्ट यॉर्कर या लेंथ वरती हा बॉल डिलिव्हर केला आणि हा बॉल निर्धाव पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ जाऊन पोहोचला टोटल 7 या आकड्यावरती. समोर एक विस्फोटक फलंदाज विशाल भोईर हा फलंदाज तुम्ही सध्या स्ट्राईक एंड वरती पाहता. फिल्डिंगची रचना चेंज करण्याचा प्रयत्न विकेट साठी झालं. विकेट साठी कट रचण्याचा प्रयत्न करतोय सध्या गोलंदाजी करत असताना वावंजे संघ. वेगवान बॉल इष्टरक्षकाला वेट केल्या. बॅकअप भरपूर चांगलं पाहायला मिळतं आणि हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. पण चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉल वरती थोडीशी चुकी केली, अतिरिक्त धावा खर्च केला आणि त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण दिलंय गोलंदाज तेजस मुकादमनं, जिथे मागील सलग 2 बॉल निर्धाव फेकल्यात. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 52 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा. पुढचा बॉल तेजस मुकादम पुन्हा एकदा तयार. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आल्याने बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली जात्या. काय गोलंदाजी, सुपर बॉलिंग. मागील 3 बॉल सलग निर्धाव फेकल्यात. पहिल्या बॉल मध्ये अतिरिक्त 5 आल्या आणि त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी सध्या तेजस मुकादमची या मॅच मध्ये पाहतोय. पहिलं षटक कसे फेकावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना आपण तेजस मुकादमला पाहतोय. समोर विशाल भोईर चेंडूचं लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल मैदानावरती. पुढचा बॉल तेजस मुकादम समोर विशाल. फटका चांगला अगदी कव्हर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चालला. एक ठप्पा बाउन्स ओव्हर द 4 चौकार. चारच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 11 या आकड्यावरती. मागील 3 बॉल सलग निर्धाव त्याच्यानंतर अगदी चांगला फटका क्लासिकल फटका फलंदाज विशाल भोईरच्या बॅटमधून चौकार आलाय. टोटल 11 धावा. पहिला P1 षटक फेकत असताना तुम्ही तेजस मुकादम या गोलंदाजाला पाहता. शेवटचा अंतिम बॉल P1 चं पहिलं षटक समोर पुन्हा एकदा विशाल. प्रहार करण्याचा प्रयत्न. ओ इथे अंतिम बॉल देखील निर्धाव आला. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना वावंजे संघ जाऊन पोहोचला टोटल 11 या आकड्यावरती. बघा खेळाडू कॉल देत असता, कॅच घेत असताना एकमेकाला कॉल द्या बॉल पकडत असताना, कारण कधी कधी टक्कर झाल्यावर मग भरपूर इजा होते. त्याच्यामुळे आपण फील्डिंग करत असताना एकमेकाला आवाज द्या, जेणेकरून जी दुर्घटना ती खऱ्या अर्थानं टळू शकते. या संपार पाणी घेऊन जा लगेच जा. 12 खेळाडू. येस मंगेश. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टोटल 11 धावा धाव पुस्तकावरती.
तर पहिला 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 11 धावा धावपुस्तकावरती 52 धाब्यांचं लक्ष्य पार करायचं. चांगली गोलंदाजी तेजस मुकादमची. जरूर पहिल्या बॉलवरती अतिरिक्त 5 धावा खर्च आणि त्याच्यानंतर अगदी सुरळीत गोलंदाजी या मॅच मध्ये आपण तेजस मुकादमची पाहिली. अजूनही प्रवास मॅच मध्ये करायचा कोहली टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती सध्या तुम्ही पाहता विशाल भोईर आणि त्याला साथ देत असताना मुकेश नाईक ही सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. दुसरा षटक बॉलिंग ट्राय करते गोलंदाज अक्षय खैरे हा गोलंदाज बॉलिंग ट्राय वरती आलाय. चोवीस मध्ये अजूनही पाहिलं तर 41 धाब्यांची गरज आहे बॅटिंग करत असताना कोहली टीमला. समोर स्ट्राईक वरती फलंदाज पाहिलं तर मुकेश नाईक एक थाकड फलंदाज इन ऍक्शन मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय खैरे दुसरा हा ट्रम्प कार्ड वावनची टीमचा गोलंदाज. अजूनही 24 बॉल 41 धाब्यांची गरज. सेकंड षटक पहिलाच बॉल फुलटॉस बॉल प्रहार केला बॅकवर्स कव्हर लेगला लॉक केला. धावा मिळती 6 ठोकलाय षटकार. या आकड्यावरती 18 धाबा धाव पुस्तकावरती. समोर फलंदाज पाहिलं तर मुकेश नाईक एक थाकड फलंदाज. प्रिटचा बॉल ब्रह्मास्त्राचा वापर करण्याचा प्रयत्न खोदकाम केला. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल दाबेला प्राधान्य दिलं. एकच्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. टोटलला फलकावती दाबा पाहिला तर संघ 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. धावा जर डिफेन्स करायचे असतील तर गोलंदाजांना विकेटसाठी झालं विकेटसाठी कट रचावा लागेल. सलामीची जोडी खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिल्या आणि तेवढाच चांगला खेळ सध्या कोहली टीम साठी पाहतोय. एका साईडनं विशाल भोईर त्याला साथ देत असताना एक थाकड फलंदाज मुकेश नाईक. हा ट्रॅकर बॉल होता. लेटचा हा फटका केला कट केला कव्हरच्या दिशेनं चेंडू निघून चालला. 4 धाब्यांसाठी हा चौकार. अगदी चांगली फलंदाजी दोन्ही साईडनं चांगला खेळ सध्या पाहायला मिळतं. जिथे धावगतीला आकार दिला जाताना संघाची टोटल धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला टोटलला 23 या आकड्यावरती. हरिक या ठिकाणी आपण पाहू शकाल खानाव क्रिकेट संघाचे एक दमदार फलंदाज म्हणून त्यांची ओळख आपण पाहिली आणि संजू पाटील यांच्या अतिशय जवळचे परम मित्र एकच वादा आमचा सचिन दादा मुंडे यांचं या ठिकाणी शुभागमन. एक तडाखेबंद फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आणि त्यांच्या समेत डुबा एलईडी स्क्रीनचे सर्व प्रवीण पाटीलला पाहताय आणि एकेकालचा तेज तर्रार गोलंदाज राहुल आपलंही सरचे स्वागत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार अक्षय खैरे. प्रहार केलाय ऑन साइडला हा तडाखा दिलाय फलंदाज विशालच्या बॅट मधून आलाय. हा पहिला षटकार. आक्रमण सध्या मैदानावरती फलंदाज विशाल भोईरचा पाहायला मिळतं. जिथे संघाची धावसंख्या पाहिली ना तर संघ जाऊन पोहोचला टोटल 29 या आकड्यावरती. 52 धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानावरती उतरला. कोहली संघात तो लक्ष पार करीत असताना चांगली बॅटिंग करतो मैदानावरती फलंदाज विशाल भोईर. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार अक्षय खैरे. मागील 2 बॉलवरती 2 मोठे फटके पाहिले. एक चौकार एक षटकार. प्रेशर आता गोलंदाज अक्षय खैरेवरती. चेंज द स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलं हे करावं लागेल गोलंदाजी करत असताना वावनच्या टीमला. वारंवार गतीमध्ये परिवर्तन व्हॅरिएशन हे सर्व काही जर योग्य केलं तरच मॅच मध्ये शिरकाव केलं जाईल आणि विकेट हे खूप काही महत्वाचे असतील. सलामीच्या जोडीला तोडावा लागेल तेव्हाच मॅच मध्ये शिरकाव केला जाईल. गोलंदाजी करत असताना वावनच्या टीमच्या माध्यमातून अक्षय खैरे. पुढचा बॉल पुढे येऊन खेळलाय चेंडू आबेमध्ये
क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू चालला अगदी खेळाडू कक्षाला मानवंदना देत असताना एक ठप्पा बाउन्सवर तो रोप. 4 चौकार. 4च्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर डबल तिरी 33 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचला बॅटिंग करत असताना कोहली संघ. समीकरण पाहिलं ना तर येणारे 19 बॉल ना 19 धावांची गरज आहे. पुढचा बॉल गोलंदाज अक्षय खैरे, समोर विशाल. रिदम चुकला. ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळी तुमचा रिदम, तुमचं फुटवर्क हे खूप काही महत्वाचं असतं आणि ते काय योग्य असेल तर तुम्ही अगदी सुरळीत गोलंदाजी करू शकता. पुन्हा एकदा सेट होतील बॉलिंग ट्राय होती गोलंदाज अक्षय खैरे. येणारे 19 बॉल ना 19 धावांची गरज. समोर एक ताकद विस्फोटक फलंदाज विशाल भोईर. प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये विकेटची गरज आहे. कॅच इम्पॉर्टंट आहे. क्षेत्ररक्षक आहेत. पकडल्या जेल संपला. विशाल भोईरचा खेळ धक्का पहिला बॅटिंग करत असताना कोहली टीमला. दोन षटकांचं खेळ समाप्त झालं. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 33 या आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक असेल 18 आणि 18 मध्ये करायच्यात अजूनही 19 धावा. तर आयकॉन बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व आमचे मनकुश शेठ नाईक दाद्या यांच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहताय लक्ष्मीनारायण कोहली क्रिकेट संघासाठी शुभेच्छा देत. आणि आज यांच्या मुलाचा वाढदिवस ते आर्या बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व सन्मान्य आकाशभाई नाईक यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला थोडासा फास्ट केला. लगेच क्षेत्रशी सजून घ्या. येणाऱ्या 18 बॉलांना 19 धावांची गरज. समोर नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी समीर भोईर हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. विशाल भोईरनं वैयक्तिक चांगला खेळ साकारला. 20 धावांचं योगदान दिलं आणि त्याची विकेट मैदानातून बाहेर झाली. आता मुकेश नाईक आणि समीर भोईर जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. संकेत रानाडे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. 18 मध्ये 19 धावा वाचवायच्या असतील ना तर या तिन्ही गोलंदाजांना तिन्ही षटकामध्ये अगदी भरीव कामगिरी करावी लागेल. येस 100% मंगेश, दोन्ही दिग्गज खेळाडू एकीकडे बाहुबली आपण पाहू शकाल मुकेशला आणि एकीकडे संकेत ॲडव्होकेट संकेत एक उत्तम लेदर क्रिकेटपट्टू म्हणून सातत्याने मुंबई असू द्या, ठाणे असू द्या, पुणे असू द्या, लेदरमध्ये भरीव कामगिरी सातत्याने पट्ट्याची राहिली. मागच्या 2 वर्षापूर्वी श्री शाहू वॉरियर्स विचुंबे रायगड या संघामधून तो रायगड प्रीमियर लीग देखील खेळला आणि स्वतः मुकेश नाईक पनवेल प्रीमियर लीग दमदार गाजवली. रायगड प्रेमी तितकाच ताकदवर आपण सातत्याने त्यांना पाहिलं. अमर पवार यांच्या वतीने देखील शुभेच्छा, त्यांचंही सहर्ष स्वागत. 18 मध्ये 19 समोर मुकेश नाईक एक ताकद फलंदाज गोलंदाज संकेत रानाडे. हो इथे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मॅच लँड चेंडू डिलिव्हर झालाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या. 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. धाव पुस्तकामध्ये टोटल धावा पाहिल्या ना तर संघ जाऊन पोहोचला 35 या आकड्यावरती. येणारे 17 बॉल आणि 17 धावांची गरज. 17 मध्ये 17 करायचे. 17 मध्ये जर 17 वाचवायचे असतील तर अगदी चांगली गोलंदाजी संकेत रानाडेला करावी लागेल. थोडासा लेट कट खेळला. अगदी चांगला फटका. पुन्हा एकदा या बॉलवरती पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. इथे जाणलं की सिंगल डबलला देखील काम बनवू शकतात. त्याच रणनीतीनुसार सध्या फलंदाजी मैदानावरती मुकेश नाईकची पाहायला मिळतं. वैयक्तिक 4 बॉलमध्ये 11 धावांचे योगदान दिलं. तर 16 मध्ये 15 धावांची गरज आहे. 16 मध्ये 15 गोलंदाज संकेत रानाडे. कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एनर्जी घेत असताना मागच्या दिशेनं क्षेत्रक्षम भरपूर चांगलं पाहायला मिळालं. हा निर्धाव चेंडू आला. मॅच मध्ये अलवारपणे शिरकाव करत्या सध्या गोलंदाजी करत असताना वावंजे संघ 15 मध्ये 15 धाब्यांची गरज. चांगली गोलंदाजी करत्या सध्या मैदानावरती संकेत रानाडे. हा ट्रॅकर बॉल होता. तेवढंच चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं अक्षय पाटीलच्या माध्यमातून. आणि तोपर्यंत या बॉलवरती पाहिलं तर आणि मंगेश बघा दोघे मुकेश आणि संकेत एक दुसऱ्यासमोर कित्येक वेळा आमने सामने आलेत आणि त्याची खेळी गोलंदाजीची माहिती आहे त्याला. त्याच्यामुळे त्याच्यासमोर सध्या तो सन्मान तरी देतोय आणि त्याला माहिती रॉंग ऑन दोन्ही चेंडू आहेत त्याच्याकडे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक एका ऍक्शन मध्ये दोन्ही टर्न करण्याची क्षमता आहे. त्याच्यामुळे सध्या तरी संयमी स्थिती दाखवत असताना पाहत आपण.
नक्कीच नक्कीच सिंगल डबल देखील रॉकस्टर काम बनवू शकतो आणि त्याच रणनीतीनुसार सध्या मुकेश नाईक खेळतोय. यस, पंचांचा इशारा की व्हाईट बॉल 1+1 टोटल 2 धाबा जोडल्या जातील. 2 धाब्याच्या मदतीनं संघाची टोटल धावा संख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचल्या 40 या आकड्यावरती. आता 14 मध्ये 12 धाब्यांची गरज आहे. 14 बॉल 12. समोर मुकेश नाईक चांगला खेळ सध्या साखर असताना कोहली टीमसाठी सिंगल डबल कडे लक्ष दिलं आणि तेवढाच चांगला खेळ मुकेश नाईकचा. गोलंदाज संकेत रानाडे आडव्या बॅटचा वापर केला. लाऊड ऑफिन इनफॅक्ट लाईन हे पाहिलं आणि त्याच्यानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी अगदी प्रत्येक बॉल वेगळ्या रीतीने डिलिव्हर करतोय गोलंदाज संकेत रानाडे. जिथे थोडंसं अलवारपणे शिरकाव करतोय मॅच मध्ये. वावंजे संघ 13 मध्ये 12 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा यष्टेक्षक थोडेसे बीट झाल्या. बॅकअप आला तोपर्यंत 22 मध्ये सिंगल धाव जोडली जाईल आणि अशा रीतीनं पाहिलं तर 3 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या पाहिली. संघ 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता 12 बॉल आणि 11 धाब्यांची गरज. तर येणारे 12 बॉल आणि 11 धाब्यांची गरज. कोणत्या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवला जाईल जो मॅच मध्ये टर्निंग पॉइंट षटक फेकेल. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय आशिफ पठाण. हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 12 मध्ये 11 वाजवायच्यात. समोर फलंदाज पाहिलं तर मुकेश नाईक आणि फलंदाज समीर भोईर ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. 2 मोठे फटके सामना फिनिश करेल. मात्र कशा रीतीनं फलंदाजी केली जाईल मुकेश नाईकच्या माध्यमातून जो सलामीवीर साठी मैदानावरती आला ना अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टुकून राहिल्या. आता 12 मध्ये करायच्यात 11. आशिफ पठाण हा गोलंदाज. वेगवान बॉल लेंथ लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केल्यानं हा बॉल निर्धाव पाहायला मिळतं. यस, व्हाईट साठी रेफरी घेतल्या. बॅटिंग टीम हा रिव्ह्यू ऑफ स्क्रीन पाहिलं जाईल. टेक्निकल टीम मध्ये ऑफिशियल तिसरे अंपायर जॉईन होतील आणि त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पहाणवृत्ती केली जाईल आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळानं योग्य तो निर्णय आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. WTC वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना क्वालिटी विथ क्लॅरिटी सातत्यानं या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहिल्या आणि ती वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना त्यांच्यासाठी आपण आभार व्यक्त करूया. यस, व्हाईट बॉल अवंतर धावी जोडली जाताना अवंत धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. टोटल धावपुस्तकामध्ये धावा पाहिल्या तर 42 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अजूनही 10 धाव्यांची गरज. समोर एक थाकड विस्फोटक फलंदाज मुकेश नाईक. आडव्या बॅटचा वापर केला. पुन्हा एकदा लाईन पाहिली जाईल. पंचांचा इशारा की वाईट बॉल अवांतर धावा खर्च करतोय गोलंदाज आशिफ पठाण. हा गोलंदाज जिथे आव्हान अगदी सोपं करून जाईल. बॅटिंग करत असताना कोहली टीमसाठी यांना संघाची टोटल धावसंख्या पाहिली. संघ 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अवघ्या 9 धाव्यांची गरज आहे मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना कोहली टीमला समोर मुकेश नाईक. प्रार केलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरचा प्रवास करत असताना प्रयत्न भरपूर चांगले झाले मात्र चेंडू निघून चालला. बॉर्डरलाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी चौकार. मित्रांनो, जांतराचा चषक 2026 हे दमदार पर्व आपण या ठिकाणी एन्जॉय करताय. आडव्या बॅटचा वापर केला. फटका चांगला. सामना
फिनिश. मॅच जिंकले. अभिनंदन टीम कोहली. हार्ड लक वावंजे संघ. तर जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी आपण पाहिलीत बाहुबली मुकेश नाईकच्या बॅटमधून आणि हा सामना जिंकलाय तो लक्ष्मीनारायण 11 कोहली क्रिकेट संघानं आणि सामन्याचा सामनावीर मुकेश नाईक ठरलाय. या सामन्याचा सामनावीर मुकेश यावं. हडलक टीम वावंजे. जबरदस्त आपण देखील खेळ या ठिकाणी साकारलात परंतु इथे दमदार फलंदाजी करत असताना मुकेशने हा सामना